आज मला ब्रेकफास्टमध्ये काहीतरी खूप इझी आणि मस्त टेस्टी असं बनवायचं होतं. त्यानंतर मला असं आठवलं की यार आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये ना दिरडी नावाचा एक प्रकार बनवला जातो जो की आमरसासोबत खाल्ला जातो. सो आज मी दिरडी बनवते. तर दिरडे बनवण्यासाठी आपल्याला 3 प्रकारचे पीठ लागणार आहेत. गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ. गव्हाचं पीठ थोडं कमी घेतलं तरी चालेल. हे सगळे पीठ आपल्याला घ्यायचे आहेत आणि छान याचं आपल्याला मिश्रण बनवायचं आणि याच्यामध्ये आपल्याला खास हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण पेस्ट बनवून याच्यामध्ये ॲड करायची आणि सोबत ओवा हा असला पाहिजे. ओव्याने एक खमंग अशी टेस्ट येते. जिरे आणि ओवा मी यात ॲड केलेला आहे. मीठही ॲड केलेलं आहे मी याच्यामध्ये चवीपुरतं, जसं तुम्हाला आवडेल तितकं मीठ ॲड करा आणि ह्याचे छान असे पेस्ट बनवा आणि जे आपण पीठ मिक्स केलेत त्याच्यात हे सगळं पीठ मिक्स करा आणि याचं आपण जसं इडलीचं बॅटर बनवतो सेम त्या प्रकारे आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे. जर तुम्हाला दिरडी ही खूप पातळ बनवायची असतील तर पाणी तुम्ही जास्त ॲड करू शकता. कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी पाहिजे तशी मेंटेन करा. मी हळद टाकायची विसरली होती, नंतर ॲड केलेली आहे. आणि आमच्या इकडे हा कांदा हा असा खास कापला जातो तव्यावर. जसं आपण उलथण्यानं तेल लावतो सर ह्या कांद्यानं पण तेल लावता येतं. असा चाकू खूप साईसामध्ये बघू शकता, ह्याच्यावर तुम्ही असं तेल लावू शकता. सो हे दिरड्याचं बॅटर असं बनलेलं आहे. याची मी छान असे दिरडे बनवून घेते. ते खूप पातळ बनवतात, मला तितके जमले नाही आहेत असं मी म्हणू शकत नाही. बऱ्यापैकी जमलेत, पण याच्यापेक्षाही जास्त पतले असतात ते, पण नॉट बॅड. छान बनले आहेत. तर तुम्हीही नक्की असे बनवून बघा. खरं सांगते खूप इझी आहे बनवायला आणि टेस्टलाही खूप मस्त आहे. सो असे मी 4-5 बनवले होते. सो तुम्हाला मी दाखवते की इतके सॉफ्ट झालेत ना, आई शपथ. बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेत. आणि आता मी खाऊन पण बघणार आहे. तुम्ही हे आमरसासोबत खाऊ शकता किंवा एखादं लोणचं असेल तर नक्कीच खाऊन बघा. सो अप्रतिम टेस्ट आहे. मोस्टली लोकांना ही रेसिपी माहिती आहे. सो थँक्यू सो मच.